नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. lokmat.comच्या ग्राउंड झिरो कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रो, सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गेल्या 6 महिन्यात आपण त्यांना कुठं पाहिलं असेल की नाही मला माहिती नाही. मी तरी कुठं त्यांना राज्यात कुठे फिरताना दौरे करताना पाहिलेलं नाही. मात्र त्यांचं एक पत्र माझ्या हातात आलं आणि त्या पत्रावरून निश्चितपणे गंभीर असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी मुद्दा असा उपस्थित केला की महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये राज्यातली रुग्णालये समाविष्ट करणे, राज्यातल्या रुग्णालयांना विमा कंपन्यांना संलग्न करणे आणि या योजनेमध्ये नवीन सुधारणा करणे याबाबतचे सगळे अधिकार सध्या आयुक्तालय स्तरावर आहेत. आयुक्त महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना यांच्या अधिकारात हे होत आहे. त्याबद्दल राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता नाही आणि त्यामुळे जनतेला मदत होण्यासाठी सदर निर्णय प्रक्रिया ही शासन स्तरावर मंत्री राज्यमंत्री गटाची त्रिसदस्यीय समिती स्थापन करून संयुक्त समितीमध्ये निर्णय घेणे उचित राहील वगैरे वगैरे अशा ते पत्र आपण इथे स्क्रीनवर पाहिलं आहे. अशा पद्धतीचं पत्र त्यांनी लिहिलं. आता हे पत्र त्यांनी का लिहिलं, वरकरणी एक साधं पत्र जरी वाटत असलं तरी याच्या मागचे हेतू काय आहेत हे जर शोधलं तर अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यांच्याबद्दल मी या पत्राच्या अनुषंगाने आणि जे काही घडलं त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी बोललो. मुद्दा असा आहे की जीवनदायी आरोग्य योजना जेव्हा आपल्याकडे 5,000वर होती आणि नंतर ती आता 996 आजारांवर झालेली आहे, पण जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये चालणारा भ्रष्टाचार, तिथे होणारे गैरप्रकार यावर लोकमतनी महिना ते दीड महिना एक मालिका लिहिली. अनेक बातम्या छापल्या, कशा पद्धतीने व्यवहार चालतात हे सगळं समोर आणलं. आणि हे लिहिल्यानंतर तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी त्याच्यावर रिवॅम्प केली ती सगळी योजना. ती पूर्वी नुसती जीवनदायी आरोग्य योजना होती, नंतर ती राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना झाली आणि त्याचा एक मोठा कार्यक्रम नागपूरला झाला आणि ती योजना 5,000ची योजना 996 आजारांपर्यंत नेण्यात आली. त्याचा बेस वाढवण्यात आला आणि आज या योजनेतून म्हणजे किती लोकांना फायदा होतो हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझ्याजवळ त्याची आकडेवारी आहे. आज राज्यामध्ये ऑरेंज आणि येलो असे रेशन कार्ड जे आहेत ते कार्ड ज्यांच्याजवळ आहेत अशा 2,24,00,000 कुटुंबांना, मी लोकांना नाही सांगत, 2,24,00,000 कुटुंबांना, एका कुटुंबात 5 माणसं जरी गृहीत धरले तरी 2.25 कोटी गुणिले 5 म्हणजे जवळपास 10 कोटी लोकांना याचा फायदा होतो आहे. प्लस 23 मे 2020ला जेव्हा कोरोनाची साथ वाढली त्यावेळी विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पांढरं रेशन कार्ड ज्यांना आहे त्यांना देखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ मिळेल अशी घोषणा केली. त्यामुळे आता सगळ्यांनाच या योजनेतून लाभ मिळतो आहे. त्याशिवाय पंतप्रधानांची एक योजना आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ही योजना कोणासाठी आहे तर ही योजना समाजातल्या अत्यंत खालच्या स्तरातल्या ज्यांच्याजवळ अगदी पुरेसे पैसे नाहीत, खायला देखील पुरेसे नाहीत, ते लोक आजारी पडले तर त्यांना उपचार मिळाले पाहिजेत यासाठीची ती योजना आहे. असे कुटुंब आपल्या महाराष्ट्रात 83,62,000 कुटुंब आहेत. त्या लोकांना देखील या योजनेत सहभागी करून घेण्यात आलं आणि एकूणच ही योजना पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लागू झाली. मग याच्यासाठी सरकारी हॉस्पिटल पुरेशी नव्हती. त्यामुळे जीवनदायी योजनेचं जेव्हा रिवॅम्पिंग झालं आणि जेव्हा ही योजना नव्याने करण्यात आली तेव्हा या योजनेसाठी एक महामंडळ स्थापन करण्यात आलं. लोकमतनी जेव्हा ही मालिका लावली तेव्हा त्या मालिकेतून मग एक महामंडळ करण्याचा निर्णय झाला, आजार वाढवण्याचा निर्णय झाला आणि महामंडळ वाढवल्यानंतर त्याला एक शिस्त लागली पाहिजे आणि त्याचं सुरुवातीचं काम जर व्यवस्थित सुरू झालं तर पुढे चालून ती योजना नीट चालेल. या हेतूने आता जे पुण्याला आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त व्यंकटेशम, त्यांना या जीवनदायी महामंडळ जे केलं होतं त्याचं प्रमुख करण्यात आलं, आयुक्त करण्यात आलं. त्यांनी अतिशय उत्तम काम केलं, एक शिस्त लावून दिली त्या विभागाला. त्याच्यानंतर आता जे सध्या तिथे सुधाकर शिंदे म्हणून IRS असणारे आयुक्त आहेत त्यांनी देखील गोरगरिबांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल यासाठी सातत्याने काम करणं सुरू केलं आहे. या योजनेमध्ये जेवढी पारदर्शकता आणता येईल तेवढी त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं असताना आता मग हा एक भाग झाला.
दुसरा भाग याच्यात असा येतो की मग सरकारी यंत्रणा सगळी कोलमडलेली आहे. आरोग्य विभाग कशा पद्धतीने काम करतो आपण बघतो आहे. आपल्याकडे चांगले प्राथमिक आरोग्य केंद्रे नाहीत, उपकेंद्र नाहीत, जिल्हा आरोग्य केंद्रांची काय अवस्था आहे आपण बघतो. आणि ही योजना जर सगळ्या लोकांना लागू करायची असेल तर खाजगी हॉस्पिटल्सची याच्यासाठी मदत लागणार होती. कारण या आजारामध्ये 996 आजार कोणते कव्हर केले तर त्याच्यामध्ये डायलिसिस करता येतं, बायपास सर्जरी त्याच्यातून करता येते, किडनी ट्रान्सप्लांट करता येतं, अँजिओप्लास्टी, केमोथेरपी, मुतखड्याचे ऑपरेशन्स, नी ऑपरेशन म्हणजे गुडघ्याची वाटी बदलायची असेल ते देखील याच्यात करता येतं. अशा वेगवेगळ्या 996 आजारांवर आता ही योजना जेव्हा कार्यरत झाली तेव्हा हे इन्फ्रास्ट्रक्चर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे नव्हतं. त्यामुळे खाजगी हॉस्पिटलची मदत घेण्यात आली. आणि जेव्हा खाजगी हॉस्पिटलची मदत घेतली गेली त्यावेळी मग त्यांना इम्पॅनलमेंट करणं म्हणजे त्यांना या योजनेत सहभागी करून घेणं हा विषय आला. हे करत असताना त्यांनी एक नियम आखले की कोणाला याच्यात सहभागी करून घेता येईल. तर त्यासाठी फिजिकल आणि ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. फिजिकल म्हणजे चांगली इमारत पाहिजे, त्यांच्याकडे ICU पाहिजे, बेड व्यवस्थित पाहिजेत, त्याच्यानंतर व्हेंटिलेटर पाहिजेत, ऑक्सिजनची सोय पाहिजे. ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे चांगले डॉक्टर पाहिजेत, नर्स, कंपाऊंडर हा स्टाफ पाहिजे तिथे, मशिनरी पाहिजे. डायलिसिस करायचं आहे तर त्याची यंत्रणा पाहिजे, व्हेंटिलेटरवर पेशंट ठेवायचं आहे तर चांगले व्हेंटिलेटर पाहिजेत, किंवा जी कुठली कॅथलॅब असेल त्याच्यासाठीचे यंत्र पाहिजेत, हार्ट सर्जरी करायची त्याच्यासाठीची यंत्र पाहिजेत. ही यंत्र त्या हॉस्पिटलमध्ये असणं महत्त्वाचं आहे. सुधाकर शिंदे आयुक्त झाल्यानंतर त्यांनी काय केलं की ही यंत्र त्या हॉस्पिटलमध्ये आहेत की नाही हे बघण्यासाठी म्हणून त्यांनी जिओ मॅपिंगची एक पद्धती आणली. यांची टीम तिथे जाते, डॉक्टरांची ऑडिट करते, तिथे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही बघते. एवढ्यावरही थांबत नाहीत तर त्यांनी जिओ मॅपिंग केलं आणि तिथे ते समजा हार्टशी रिलेटेड यंत्र आहे तर ते यंत्र प्रत्यक्षात जागेवर आहे की नाही हे बघून त्याचा फोटो काढायचा, तो फोटो त्यांच्या सिस्टीममध्ये डाउनलोड करायचा. म्हणजे समजा मी ॲप्लिकेशन केलं आहे माझ्या हॉस्पिटलला इम्पॅनलमेंट करायचं आहे म्हणून, तर माझ्याकडे कोणती कोणती यंत्रणा आहे त्याचे फोटो माझ्या फॉर्मसोबत त्या वेबसाईटवर त्यांना बघायला मिळतील अशी सोय केली गेली. म्हणजे पूर्ण पारदर्शकता आणली. आणि हे आणल्यामुळे कोणती यंत्र आहेत कोणती नाही हे कळायला लागलं आणि अशाच हॉस्पिटल्सना इम्पॅनल करण्यात आलं. म्हणजे जवळपास 1000 हॉस्पिटल्स आज महाराष्ट्रात या खाजगी हॉस्पिटल्स या योजनेचं काम करत आहेत. त्याचवेळी काही हॉस्पिटल्सनी बोगसगिरी केली. पेशंटला सांगायचं की तुमच्या हार्टमध्ये स्टेंट टाकतो पण ही सरकारी स्टेंट जी आहे ती काही कामाची नाही, ह्याचा वॉल कधी उघडेल कधी नाही माहिती नाही, तुम्ही 20,000 जर जास्त दिले तर तुम्हाला आम्ही दुसरी स्टेंट टाकून देतो असं सांगितलं गेलं. लोक म्हणतात की माझं सगळंच ऑपरेशन फुकट होतं तर 20,000 मी इकडून तिकडून गोळा करून आणून देतो आणि करून घेतो. म्हणून लोकांनी वर पैसे देणं सुरू केलं. वास्तविक या योजनेतला पहिला नियम असा आहे की तुमच्याकडनं 1 रुपया देखील घ्यायचा नाही. दवाखान्यात गेल्यानंतर ते दवाखान्यातून घरी येईपर्यंतचा सगळा खर्च या जीवनदायी योजनेतून केला जाईल. हा त्याचा पहिला नियम आहे. म्हणजे तुमच्याजवळ जर रिक्षाचे पैसे नसतील तर रिक्षाने किंवा ॲम्ब्युलन्सने तुम्हाला घरी सोडायचं काम देखील त्या हॉस्पिटलने केलं पाहिजे, खाजगी हॉस्पिटलने. आणि प्रत्येक स्टेजवर याचे फोटो काढायचे आहेत, ते फोटो अपलोड करायचे आहेत आणि त्याच्याशिवाय विमा कंपनी तुमचा क्लेम देत नाही. ही इतकी सगळी फुलप्रूफ सिस्टीम त्यांनी उभी केलेली आहे. असं असताना देखील गेल्या 4 ते 5 वर्षात 350 खाजगी हॉस्पिटल असे आहेत, म्हणजे अगदीच नक्की आकडा सांगायचा असेल तर 383 हॉस्पिटल्स असे आहेत की ज्यांनी बोगसगिरी केली आणि त्या हॉस्पिटल्स इम्पॅनल करण्यात आले, म्हणजे त्या हॉस्पिटलना या योजनेतून वगळण्यात आलं. असं वगळण्याचं काम सुरू असताना राज्यमंत्री यड्रावकर ज्या मतदारसंघातले आहेत तिथलं एक हॉस्पिटल वगळलं गेलं आणि त्या हॉस्पिटलला या योजनेत पुन्हा सहभागी करून घ्या असा त्यांचा आग्रह होता, असं या आयुक्तालयातल्या काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी नकार दिला हे करण्याला, कारण हे नियमबाह्य आहे आणि एकदा त्या हॉस्पिटलला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर परत त्याला कुठल्या निकषात घेणार, त्यामुळे त्यांनी घ्यायला नकार दिला. मग असा नकार दिल्यानंतर यड्रावकर यांनी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आणि त्यात त्यांनी अशी भूमिका घेतली की या आयुक्तालयामध्ये ज्या काही हॉस्पिटलला इम्पॅनल केलं जातं ते चुकीच्या पद्धतीने केलं जातं आहे, पारदर्शकता नाही आहे, त्यामुळे हे निर्णय मंत्रीस्तरावर म्हणजे आरोग्यमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांच्या स्तरावर घेतले जावेत आणि शासनाने हे निर्णय घ्यावेत अशा पद्धतीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आणि त्या संबंधातली एक फाईल आता तयार होऊन मंत्रालयात गेलेली आहे.
फाईल काय आहे की याबद्दलचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यावा किंवा सरकारने घ्यावा. आता या ठिकाणी मी एक वेगळा मुद्दा तुमच्यासमोर ठेवतो, म्हणजे तुम्हाला हा सगळा विषय लक्षात येईल. मंत्र्यांनी करायची कामं कोणती आहेत, अधिकाऱ्यांनी करायची कामं कोणती आहेत, हे सगळं कायद्यात लिहून ठेवलेलं आहे. शासन म्हणजे कोण, सरकार म्हणजे कोण आणि प्रशासन म्हणजे कोण, याविषयीच्या गोष्टी स्पष्ट आहेत. सरकार म्हणजे आपण जे आमदार खासदार निवडून देतो ते जे सरकार स्थापन करतात आणि जनतेच्या हितासाठी संविधानाच्या हद्दीत राहून कायदा आणि नियम बनवण्याचं काम हे सरकारचं असतं. हे झालं सरकार. शासन कोणाला म्हणायचं, तर सरकारनं बनवलेले नियम आणि कायदे अंमलात आणण्याची प्रक्रिया म्हणजे शासन. आता उदाहरणार्थ सांगायचं तर डिजिटल इंडिया हा भारत सरकारनं गुड गव्हर्नन्ससाठी सुरू केलेला उपक्रम आहे. ती प्रक्रिया जी असते त्या प्रक्रियेला शासन म्हणायचं. आणि प्रशासन कशाला म्हणायचं, तर म्हणजे समांतर. शासनाच्या समांतर एक जी व्यवस्था असते जी सरकारच्या वेगवेगळ्या योजना कायदे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करते, त्या व्यवस्थेला प्रशासन म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ जिल्ह्याचा कलेक्टर हा प्रशासनाचा घटक असतो आणि सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तो करतो. त्याच्यामुळे आता इथे प्रश्न येतो की राज्यमंत्री हे प्रशासन आहेत की सरकार आहेत, तर राज्यमंत्री हे सरकार आहेत. त्यांनी कायदे केले पाहिजेत, त्यांनी नियम केले पाहिजेत, त्यांनी विधिमंडळाचं कामकाज केलं पाहिजे आणि लक्ष ठेवलं पाहिजे कशा पद्धतीने काम चाललं आहे. प्रशासनाचं काम काय, सरकारने बनवलेले नियम अंमलात आणण्याचं. राज्यमंत्र्यांनी याच्या उलटं करणं सुरू केलेलं आहे. त्यांनी आता काय भूमिका घेतलेली आहे की ही कोणाला इम्पॅनल करायचं आणि कोणाला नाही हे आम्ही ठरवू आणि त्याचे निर्णय मंत्रालयातून होतील. मुळात कोणाला इम्पॅनल करायचं, त्याचे निकष काय आहेत, त्याचे नियम काय आहेत, हे सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत. या तांत्रिक गोष्टी कोणाला समजतील, डॉक्टरांना समजतील, प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजतील. मंत्र्यांना याचं अचूक ज्ञान असेल असं सांगता येत नाही आणि ते त्यांचं कामही नाही. त्यांना ज्ञान जरी असलं तरी ते त्यांचं काम आहे का, तर ते त्यांचं काम नाही. त्यामुळे मंत्र्यांनी आपलं काम सोडून दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करणं म्हणजे अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणं, यामागे हेतू काय आहे त्यांचा, तर उद्या जर खाजगी हॉस्पिटल्सना इम्पॅनल करण्याचं काम मंत्रालयात मंत्रीस्तरावर होऊ लागलं तर मग त्या ठिकाणी प्रत्येक मंत्री प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघातल्या हॉस्पिटल्सना खाजगी हॉस्पिटल्सना पुढे करेल आणि माझ्या उपयोगाचं हे हॉस्पिटल आहे, हा डॉक्टर माझ्या ओळखीचा आहे, याला तिथे नेमा. कारण याच्यावर 1700 कोटी रुपये खर्च करतायत. बोगस रेकॉर्ड बनवण्याचं प्रमाण आहे. इतकं सगळं त्याच्यावर कॉम्प्युटरवर सगळ्या गोष्टी अपडेट करून देखील 350 हॉस्पिटल्स जर बाद करावे लागत असतील, ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे लागत असतील, तर याच्यावर किती बारीक नियंत्रणाची गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल. पण हे काहीही न करता हे सगळे अधिकार स्वतःकडे घ्यायचे, आम्ही ठरवू कोणत्या हॉस्पिटलला इम्पॅनल करायचं आहे अशी भूमिका घ्यायची, ही अत्यंत घातक आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी कल्पना आहे. आरोग्यमंत्री या 5 महिन्याच्या 6 महिन्याच्या काळात महाराष्ट्रात कुठेही फिरताना मला तरी दिसले नाहीत, तुम्हाला दिसले असतील तर मला माहिती नाही. पण आता त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेणं, खाजगी हॉस्पिटल्सना इम्पॅनल करण्याचे अधिकार सरकार पातळीवर ठेवावेत अशी मागणी करणं, यातून त्यांच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आणि अशा हेतूंना खतपाणी घालण्याचं काम हे सरकार करणार आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री त्यांची ही मागणी मान्य करणार आहेत का? हा आता कळीचा प्रश्न आहे. जर त्यांनी हे मान्य केलं तर त्यांना देखील कुठेतरी सगळे अधिकार स्वतःकडे पाहिजेत असा त्याचा अर्थ होतो आणि तो पूर्णपणे चुकीचा आहे. ते अधिकार स्वतःकडे घेऊ शकत नाहीत, मात्र त्यांना हे स्वतःकडे घ्यायचे आहेत. आणि यामुळे जे गोरगरिबांना उपचार मिळणार आहेत ते देखील मिळणार नाहीत. मित्र, मी अनेकदा जे हॉस्पिटलमध्ये जातो, तिथे डॉक्टर लहानेंचा OPD आहे, तिथे जाऊन बसतो. अजून काही OPDमध्ये मी जाऊन पाहतो. अनेक गोरगरीब लोक तिथे उपचारासाठी येतात. त्यांना उपचार नाही मिळाले, डॉक्टरनी हिडीसपिडीस केली तरी ते तिथेच बसून राहतात. आणि अशा वेळी ते कुठल्याही वर्तमानपत्राच्या कार्यालयात जात नाहीत, कुठल्याही चॅनलच्या कार्यालयात जात नाहीत. आमच्यावर अन्याय झाला, आमची बातमी छापा अशी मागणी देखील त्यांची नसते. त्यांचं म्हणणं एकच असतं की आमच्यावर उपचार करा. त्यामुळे हातापाया पडून ते त्या डॉक्टरांना विनवणी करत राहतात आणि आमच्यावर उपचार करा म्हणतात. आज लाखो रुपये औषधांचा खर्च झालेला आहे, उपचारांचा खर्च झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये किडनी असेल, हार्ट असेल, बायपास सर्जरी असेल किंवा
डायलिसिससारख्या आजार असतील, नी रिप्लेसमेंटचा विषय असेल, असे अनेक आजार, केमोथेरपीसारख्या गोष्टी असतील, ह्या आता या योजनेतून होत असताना, गोरगरिबांना न्याय मिळत असताना ही योजना आणखी कशी पारदर्शक करता येईल, आणखी याला कशी मदत करता येईल याचा विचार करण्याच्या ऐवजी या योजनेत कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं हे आम्हीच ठरवू अशी भूमिका घेणं हे अत्यंत घातकी आहे. या योजनेचं वाटोळं करणारी आहे भूमिका ही. आणि जर समजा या सरकारने असा निर्णय घेतलाच तर मी आज खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या 6 महिन्यात या योजनेचं वाटोळं होईल. ही योजना गोरगरिबांसाठीची राहणार नाही. त्यामुळे आरोग्यमंत्री जर हा व्हिडिओ पाहत असतील तर माझं त्यांना अपील आहे की या भानगडीत पडण्यापेक्षा लोकांना उपचार कसे मिळतील, लोकांना औषध कसे वेळेवर मिळतील, सरकारी जिल्हा आरोग्य रुग्णालयं कशी चांगली राहतील, प्राथमिक उपकेंद्र, आरोग्य केंद्र कशी नीट राहतील याकडे लक्ष द्या. पाहणी करा, राज्याचा दौरा करा, कुठे काय कमी आहे ते बघा, त्यासाठी जे काही करावं लागेल ते करा. अशा छोट्या छोट्या स्वार्थामध्ये अडकू नका, हीच या निमित्ताने माझी विनंती आहे. मित्रहो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. तुमच्या प्रतिक्रिया देखील शासनापर्यंत जातील आणि त्यातून शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडतील तुमच्या प्रतिक्रिया. तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तोही सांगा. तेही विषय मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. नमस्कार.